यंदाच्या सालामंदी जरा या घरामंदी जरा एक सर्प घराच्या भोवताली हिंडतोय आणि जरा साडेसातीचा येडा जरा पाठीमागे लागलेला आहे. तुमच्या भविष्य सांगणारा आलेला आहे. बाहेर या तुम्ही. कोण आलंय? तुमच्या पाठीमागे जरा साडेसातीचा येडा लागलेला आहे. तुमच्या घरामध्ये पैसा भरपूर येतो पण पैसा टिकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हा? बरोबर आहे. तुमचा नवऱ्याचं काम लक्ष घरी लागत नाही. काम धंदा करीत नाही. तुम्ही मस्त काम करता पण नवरा काम करीत नाही. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. का चुकीचं आहे? तुमचं भरपूर भविष्य सगळं सांगत पण 500 रुपये द्यावं लागते. हा, भविष्य पण खरं आहे का? खरं सांगता? पटलं तर पैसे द्या, नाही पटलं तर पैसे देऊ नका. बर बर, मग सांगा, भविष्य सांगा ना. काय नेमकं? भविष्य सगळं सांगतो म्हणजे तुम्हाला सांगतो तुमच्या मालकाचं चित्त घरामध्ये लागत नाही. जरा येड्याने घरामध्ये करतो जिथं टिकत नाही त्याचं मन त्याचं गावात मन फिरत आहे. होय, खरंय का? खरं आहे, खरं आहे. खोटं सांगणार नाही तुम्हाला. सत्य आहे ते सत्य सांगतो. बरोबर आहे. पैसा भरपूर येतो आणि पैसा घेतो पण गावामध्ये पैसा उडीतो. तो पैसा जवळ टिकत नाही. तुमच्या दोघा नवरा बायकोची भांडण्याची भरपूर लागतात. हा, बरोबर आहे, बरोबर आहे का? तळतळ तुम्ही कामासाठी नाही करता पण नवरा तळतळ करीत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही करत. तुमच्या नवऱ्याचं जरा चित्त घरामध्ये लागत नाही. पैसा टिकून धरीत नाही. सारं बाहेर लक्ष लागलेलं आहे त्याचं. दुखणं बाणं तुमच्या पाठीमागे दरवाजा दुखणं चालू आहे पण पैसा नवरा पैसा धरून राहिला. तुम्ही मस्त चिकाटीने पैसा ठेवता पण ते ठेवत नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. लबाड कधी सांगणार नाही, खोटं कधी बोलणार नाही. तुम्हाला लक्षात राहू द्या. रानामध्ये मस्त पिकत पण तुम्हाला टिकविता येईना. आणि जरा तुमच्या पाठीमागे जरा घराच्या पाठीमागे एक देवस्थान आहे. ते देवस्थानकडे लक्ष द्या म्हणजे जरा नवरा जाग्या येईल. बरोबर. हा? बाई ग, माणूस तर सगळं खरं सांगतोय. बरोबर आहे, ह्यो सांगत होते खरंच आहे. आता तुम्हाला भविष्य सांगायचं झालं. आता तुम्ही असं करा, माझा दक्षिणा देऊन टाका आणि मी आता जातो पुढच्या घरी. आता बरं बरं, देते मी, आणते इथे दक्षिणा. हो का? हा, हे घे, अशी. जरा जसं मी मला सांगितलं तसं ध्यानामध्ये राहू द्या जरा तुमच्या. नाही तर तुम्ही म्हणता ना आला माणूस गेला खोटं सांगून गेला. मी खोटं कधी सांगणार नाही, लबाड कधी बोलणार नाही. लक्ष ये श्वास राहू द्या माझ्यावर. हा हा जाऊ का मग? हा हा. भेटलं भाऊ पास. भूक लागलेली, पैसे जेवावं लागलं. अरे तू का बसली असली निवांत? कुठं हिंडत होते गावामध्ये? हिंडावं आता काय? म्हणजे हा? कुठं आणि हिंडत मी हिंडतो आणि तू बसली बाई. होते? मग तो माणूस आला होता ज्योतिषी सांगणारा. कसला माणूस? तो भविष्य सांगणारा आला होता. आणि त्यांनी मग बरोबर भविष्य सांगितलं. काय सांगितलं भविष्य? नवरा हिंडत राहतो निसता म्हणला. अरे हिंडत मी कामानिमित्त गेलतो का हिंडायला गेलो होतो काय? पैसे कुठं जातात ते पण सांगितलं. कुठं जातात त्याला माहितीये का? हा, हे असले किती कधी येतात बनवायला दिवशी तुला बनवून गेला. पैसे विसरून घेतले तुझ्या तिने 500 रुपये दिले. हो 500. हा, अरे ती कमवायला लय ना मला राबावं लागत आहे इथं. 500चा लाभ आता आणि तुम्ही. तुम्हाला बाळाला अक्कल येईनच का नाही काय? काय झालं? अरे असे कितीकच ज्योतिषी फिरतात गावोगाव आणि बाया बघून लुटून नेत्यात. कशाचं लुटलं? त्यांनी बरोबर भविष्य सांगितलं तुमचं. अरे घरोघरी तीच असतच त्यांना माहिती. आणि तुम्ही बाया कायला का ते म्हणले, फसवता? तो माणूस बरोबर म्हणला की तुम्ही गावभर हिंडता आणि मी आपली करती कष्ट. त्याला काय माहित? कष्ट. ते देव आहे का एखादा कुडालचा? देव आहे का म्हणजे? हा? त्यांनी बरोबर सांगितलं. अरे बरोबर नाही. ते जगायचं बघा त्या. आणि ती हिंडतेच गावोगावी. त्याचं काय? त्यांच्या बायकांना आता तसंच म्हणायचं का? ते भविष्य सांगत येते. मग काय उपकार करतात का? पैसे लुटीत पैसे. तुम्हाला अकली नाहीत अजिबात. कुणाच्या नादी लागतात. कोणाच्या कस काय नादी लागल? कुठून आला होता तो? येतो ना असं फिरत रस्त्याने आला होता. बर गावातच असं बहुतेक. तू पुढे हा, जायचं. गावातच आहे. बर चला भूक लागली जेवायला द्या मला. चला जेवायला, चला. तुमच्या भरोशावर घर सोडून जावा तर तुम्ही हे असं उद्योग करीतात काय ना काय मोका. नाही तर लय घरी वाजता तुम्ही. कोण माणूस असेल गड्या तू? ज्योतिषीच होता का लुटाय आलता नेमका तीच कळा नाही. हे बाया कशा फसत असते भाऊ. आम्ही गडी चांगले ना का आम्ही कवा फसत नाहीत निदान. उलट दुसऱ्याला लुटितच आम्ही पण आम्ही फसून देत नाहीत स्वतःला. आणि बायांना कसं काय फसवीत असते बरोबर.
चांगला धंदा आहे गाड्या तसा ह्यो. माझ्या डोक्यात एक कल्पना येते बरं का. पैसे कसं तरी उकळावं लागतील ते आता. इथं मला कष्ट करावं लागते आणि बायकोनी 500 रुपये देऊन बसली त्याला. बर, काहीतरी आयडिया करावाच लागणार आहे मला. त्याशिवाय जमणार नाही आता. लय झालं बरं का आता. राम राम. राम राम. काय म्हणतो मग, कुठं फिरतो? आलो आता गावातून. गावातून आयला मला एक असं झालंय बरं का. तू परा असंच मी गावात गेलो आणि गावातून घरी गेलो तर बायको सांगते ज्योतिषी आला होता, त्याने भविष्य सांगितलं, सगळं खरं खरं सांगितलं. 500 रुपये घेऊन गेला तू तुझ्याकडून. अरे मित्रा तू आमच्या घरी बी आलता. ज्योतिषी मग मी नेमकाच गेलो घरी. मग तुमच्या इथं किती लुटलं? लुटून देत असतो का मी त्याला? नाही ना, तू हा. होता ना तिथं. मी नेमकाच हा, गेलो. त्याच्यामुळं आमच्या घरी मी नव्हतो ना म्हणून घोटाळा झाला ते. मागत होता पैसे देऊ हा. आमच्या मंडळीला बी. नाही दिलं मग. मी म्हणलं यांचं काय खरे आणि ह्यांना लय कळत हे काय हिंडाच्या पण नादी. मला नेलं ना लुटून, आमचं 500 गेलं त्याचं काय. 500 गेले काय? मग त्याचा बी आपण बंद अरे करू. तू माझ्या ओळखीचा नाही रे. नाही ना मी वाळा करायला त्याला सांगला. आपल्या शेजारच्या गावचं जे जोसा. तुला माहिती आहे त्याचं घर माहिती आहे का? मग सगळं मला माहिती आहे त्याचं. लाका लाका आणि त्याला मग लय नाही- भारी झालं. त्याला नुसता म्या म्हणजे ते सांगत होता ना एवढं पैसे आणि हा. तेवढं पैसे द्या. बोललो तो ऐका ना असा रेटला आणि त्याला मग म्हणला ना. आणि मग बरं झालं बरं झालं. पण तो त्याचं घर माहिती आहे ना. मग माझ्या डोक्यात एक आयडिया आलेली, त्याने मला टाकले ना 500ला. माझ्या डोक्यात आहे त्याच्या घरी जाऊन त्याला टाकायचे. आपण पुढचंच बोलतो नुसतं आधीच. मी काय बोलतोय तिथं आधी ध्यान येणार ना. येशील ना. हा, पण आपल्याला ज्योतिषासारखं बोलावं लागेल. तुला जमतं का बोलायला? बोल ना मी बी. बोलशील ना. हा. हा, मला मदत कर. 500 काय त्याच्या बायकोला आपण 1000ला टाकू. ध्यान द्यायचं, ते जेव्हा घरात नसेल ना तेव्हा त्याच्या घरी जायचं बायको असताना. तसंच करावं लागेल हा. कारण मला ते ओळखतोय ना मग. हा, 500 नाही 1000ला टाकायचं आणि तू 500 माझे मी घेऊन 500 तुला देईल सरळ. ए मग ओके काम हा. मग काय अडचण आणि नाही. मग असं खरं ज्योतिषी झाल्यासारखं वाटलं पाहिजे. चांगलं भरून द्यायचं त्याच्या बायकोला. हा चालतंय हा, तिला बी बरोबर सांगायचं त्याच्याविषयीच माहिती. असं चांगलं भांडण लावून द्यायचं दोघांचं. निघून यायचं आपण. हा, जमतंय ना. जमणार ना. हा, चल मग चल चल, गमतच करू ते. तो काय लय ज्योतिषीपणा करतो. आपण त्याच्या पुढे सांगणार. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार देशोदेशी फिरून आपण जनतेचं कल्याण करणार. देशोदेशी फिरून जनतेचं कल्याण करणार. माऊली आहेत का घरात? कोण आले काय न बाबा आहेत? हा? ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. माऊली, आम्ही ज्योतिष सांगतो, तुमचं भविष्य सांगतो. गावोगावी जाऊन आम्ही लोकांना आशीर्वाद देतो, त्यांचं कल्याण करतो. तुमचं ही भविष्य सांगणार आम्ही. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. आम्ही खोटं कधी बोलत नाही आणि खरं सांगितल्याशिवाय राहत नाही. आम्ही जिथं जिथं काय गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या खऱ्या झाल्या बरं का. विश्वास ठेवा आमच्यावर. तुम्ही काबाड कष्ट भरपूर करता, पण मालक तुमचे गावोगाव हिंडत असतात. बरोबर का? आम्ही खोटं कधी सांगत नाहीत, नेहमी खरं बोलतो. मला एक तुम्हाला सांगायचंय, तुमचा मालकावर भरपूर जीव आहे, पण मालकाचं मन बाहेरच आहे कुठंतरी. तुमच्याकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत आणि घरापाशी तर थांबत नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर. खोटं कधी बोलत नाहीत आम्ही, हा. नेहमी खरेच सांगतो आम्ही. हा तर मग काय खोटं सांगून करायचं काय आपल्याला. तुम्हाला आम्ही भविष्य अजून सांगणार, तुमचं कल्याण करणार. पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला दक्षिणा द्यावी लागेल. बघा, तुमची तयारी असेल तर सांगा आम्हाला. हा, चालेल ना, सांगा. तुम्हाला आमचं पटतंय का आम्ही खरे बोलतो ते? हा, हा, हो. बाया, ही ज्योतिषी खरंच चांगली आहेत का? सगळं खरं सांगा त्यात. तुमच्या घरामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये देवघर आहे, बराबर की नाही? हा. आम्ही खोटं बोलतच नाही. आणि तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे, तुमच्या घरापाठीमागे एक देवस्थान आहे है ना? जे जागृत नाही. तुम्ही रोज त्याची पूजा अर्चा करा आणि हो, ते फळ द्यायचे. हे आमच्या मंतरलेलं फळ आहे. हे तुमच्या मालकांना एक एक तुकडा त्या खोबऱ्याचा काढून रोज सकाळ संध्याकाळ चारा.
मालक तुमचा जाग्यावर येईल, तुम्ही म्हणाल तसेच वागल. आलं लक्षात? हा, हो. आम्ही खोटं कधी सांगत नाही, नेहमी खरेच बोल. मग आमची दक्षिणा आम्हाला द्या तेवढी, 1000 रुपये द्या. म्हणजे लय तरी दर्शन नाही. अहो तुमचं कल्याण होणार आहे माऊली. योग तुमचा असा आहे तुमच्या नशिबात. तुम्ही जर ही पूजा अर्चा केली तर मालक तर ऐकेल, पण एक 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला 1 लाख रुपयाचा फायदा होणार आहे. आम्हाला भविष्य कळतं तेवढं. मग बरोबर सांग. हो, मग 1000 रुपये तुमच्यासाठी काहीच नाही. आम्ही जागोजागी जाऊन कल्याण करतो लोकांचं, हा. त्यामुळे तर लोक आमच्यावर भरोसा ठेवतात, हो की नाही? बरोबर आहे, पण 1 लाखाची का म्हणला तुम्ही? जवळजवळ त्यांचे जर नशीब चांगलं असेल तर 2 लाखही मिळतील त्यांना. त्यांची ते कपाळाकडे पाहून मला असं वाटतंय, हा, कम से कम त्यांना 5 लाखाची नोटी 5 लागणार. लाख आमच्या महाराजांचं तर मोठं भविष्य आहे. न जाणू 5 लाख मिळू शकतील. काय बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला 1000 रुपये दक्षिणा द्या. आम्हीही खुश आणि तुम्हाला यश मिळेल चांगलं. आणि तो प्रसाद दिल्यानंतर तुमच्या मालकाची मनस्थिती जी बिघडलेली आहे ना, ती सगळी जागेवर येईल बरं का. बरोबर हा. बरोबर. आमची दक्षिणा माऊली, आमची दक्षिणा बघ ते असेल तर पैसे. हा, पहा बघा. पहा पहा पहा. ऐका, माऊलींनी आपल्याला पैसे दिलेले आहेत. तुमचं कल्याण होईल, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. चला तर मग परमेश्वर आपलं काम झालेलं आहे. चला, भरभरून कल्याण कर. ज्योतिष सांगणार, भविष्य भविष्य सांगणार, लोकांचं कल्याण करणार. हा ज्योतिष आला होता तर मग आमच्या घरातलं सगळं खरं सांगून गेला. आणि अरे, काय करते रे? काय नाही. जे बाहेर ये. तुम्ही कुठे गेलते आले हिंडून? हा, गेलतो फिरायला. कुठे गेलते फिरायला सकाळ करून? आता फिरावं लागतं मला. बसून जमत का? हा, बसून जमतंय का मला? ते नारळ कशाच आहे? अहो ती ज्योतिष आली तिथून घरी. हा. त्यांनी सरळ सांगितलं खरं आपल्या घरात काय आहे काय नाही. हा. तुमचा नवरा बाहेर होतो रोज, घरी थांबत नाही. बाहेर घरा माग देव आहे तो मला तुम्ही लई करीता पूजा करीत जाते की आमचं तुमचं सांगून गेलं पाहिजे. 2 जण आलती. ज्योतिषीने फसवलं काय तुला? नाही फसवलं काय तुम्ही खरं हाय ते सांगून गेला. आणि नारळ दिला मला, नारळ दिले नारळ तुकडा काढून खावलीचा. काय नका, मी दररोज तुझ्यासाठी 400-500 रुपये गोळा करून आणतोय ना की आणतो. तुला फसवलं काय त्यांनी? मला माझ्याकडून दिले 1000 रुपये घेऊन लगेच ते मग मी दिला. ती म्हणले 1000 रुपये दे, मग दिलं मी. काय खरं त्यांचं ते मी सांगितलं तसं सांगायचं. एका 2 त्याच्यात काही तुला दिलं पचून हे करून. पण खरं काय खोटं कसं काय सांगते ती? खोटं कसं काय सांगतात? ते नारळ आणि तीन काय नारळ कसं दिलाय? त्या नारळाला काय फरक होणार आहे? दिलं पाहिजे नाही. मग मला सांगून गेले खरं पटलं मला. बघा, मी दररोज एक घरी जाऊन 400-500 रुपये गोळा करून आणून देतो तुला. असंच मी भविष्य सांगितलं, पैसे गोळा करून आणून दिले. तुला त्यांनी फसवलं का इथं येऊन? हा बाई, आता मला काय माहिती आता. हा? मला काय माहिती आता. अरे विश्वास नको धरू कोणावर तू. ते आले दारात खरं बोलून गेले, मग मला खरं वाटलं ना सगळं. काय खरं नाही बाबा. मी फसवलं लोकांना, त्यांनी तुला इथं येऊन फसवलं. मी प्रत्येक घरी जाऊन मला सांगून जरा काहीतरी 400-500 रुपये गोळा करीत आणले आणि पैसे गोळा करून उगी तुला दिलेत आता इथे. आणि तुझ्याकडून इथं 1000 रुपये घेतले. म्हणजे माझं फिरणं बोगस गेलं ते. आता मला काय माहिती द्या असेल म्हणून. काय खरं नाही बाबा. हा, अवघड गेलं चालू. जाऊ दे नेऊन द्या. मग आता काय खरं सांगितलं ते नेलं. मग आता मला माहिती का तुम्ही बाहेर जाऊन काय करता काय नाही. काय खरं सांगितलं त्यांनी तेव्हा? हा? काय खरं सांगितलं त्यांनी? मग ती म्हणते तर पाच गड्या पाणी. हा, खरं हा? सांगितलंय त्यांनी. काय खरं सांगितलंय तुला? बरं त्यांना जाऊ. पैशाने एवढे कशाला दिले? मग द्यायचे 100-200 रुपये त्यांना का एकदम 1000 रुपये दिले? त्यांनी सगळं खरं खरं सांगितलं. मग मला पटलं. मग मला वाटलं खरंच आहे. खरं निघलं आपल्या घरात सगळं. काय खरं निघालं? काय होतं घरात? बरं जाऊ दे, आता गेलं ती गेला. चुकला तर जाते मी आता. काय नाही झालं. मी लोकांना फसवतोय आणि मी फसवलं म्हणून हे हिंदी बी इकडे लोकांनी फसवलेलं दिसतंय हिला. काय खरं राव? मी 400-500 रुपये आणून देतो की नाही, त्याच्या खात्या 1000 रुपये येऊन गेले. काय नाही खरं, जिथं आली तिथंच खेळ आहे. काय अरे
त्यांनी माझ्या बायकोला फसवलं, मग मी त्याच्या बायकोला फसवलं. आपण काय पाप केले तेव्हा? त्याच्यात काय हा? पाहिजे तो रोज गाठा घालतो लोकांना म्हणजे एखादी त्याला गाठा घातल्या काय 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 फरक पडतोय? माझं 500 आलं, हे तुला 500. हे का मत झाला म्हणजे तू बी खुश, माझं जागेवर राहिलं. मग काय त्याला मी म्हणलो त्याची बायको फसती का नाही, ज्योतिषाची बायको म्हणल्यावर. अरे पण अरे बाया तिथून सगळ्या सारख्याच ना. सगळ्या बाया सारख्या हा? बायाची जात हॉटपग आहे. मग ही ज्योतिषी येते तर फसवितात बायाला नुसतं. आता मात्र सांगून होतं तिला अजिबात फसायचं नाही. आता कशात नाही नाही, पैसेच नाही ना ठेवत तिच्याकडे, जरी रुपया बी नाही ठेवले मग काय फसवी त्यात. आणि मग काय रे? काहीतरी धान्याला फसवी त्या, ती लय चॅप्टर असते, काय ना काय करीत येत. नाही पैसे भेटले हा धान्य बी हा. तसं ऐक आणि त्याला धान्य आहे ना असं त्या पोटी ठेवून कुलूपच लावून घेतो पोटीला. मग काय मग काय ते? हा? काय ते नाही मी म्हणलं का बाहेर त्याची तरी बायको शिली असं, पण काय त्याचं काय लागत 1000 रुपये दिलेत की त्याला आपल्या सारख्याला. एवढं मोठं माणसं बाकीला काय माहिती मागं म्हणलं तू बाया सगळ्या सारख्या सारख्याच काय फरक आहे काय तेव्हा? फरक आहे? हा? द्वाशाची असू नाहीतर कोणाची कोणाची असू असू. सगळ्यांना ती मग काय ते? गेली आणि कमी झाली. आता त्यो आला ना घरी, आता बोंबलत असं त्यो म्हणे बायकोला काय करावं आता या. ती हिंडून घेऊन आले का नाही 500 का 100 आलाय का चाललं काय माहिती आपल्याला. तेव्हा माहिती आपलं तर कल्याण झालं. आपलं चला जाऊ दे, कल्याण आपलं आलं ना मागे. कल्याण नाही आपण त्याला सोडून गेलं हा